प्रेमाचा नाही, मायेचा नाही, पण कोराचा आहे तरी येईल. शेवटी ऑनलाईन मध्ये मागवलंच. धन्यवाद. आमच्या डीजे ऑपरेटरला सुद्धा खरोखर त्यांनी चांगली साथ दिलेली आहे. डीजे मास्टर कमाल केली आज लाईव्ह. धन्यवाद. छान छान. शेवटी नाद केला. उच्छेडेकरांचा नाद नाही. चढाई करते सूरज मोकल. तिनास एक लढत जबरदस्त सुरुवात केली ती जय भवानी वाशी संघानं क्रीडांगण नंबर 2 वर. ओ हो काय क्षेत्ररक्षण. चाय म्हटलं पण चाय बिस्किट आली. स्वागत. बघूया सामन्याकडे घेऊन जातो एक रंगतदार सामना. चढाई करेल सूरज. सुपर डकलची नामी संधी. हे दोन नौखे खेळाडू, नौखुरे खेळाडू थांबवू शकतील, संजीवनी देऊ शकतील. सारस आहे, काही शक्य आहे. A1 जोडी आहे हो ही कारावी संघाची. जसा काही घोटचा सर्जा आणि बादल मैदानात आहेत. क्रीडांगण नंबर 2 वर नीरज मिसाल धडाडतोय, परंतु समीर हिरवे आहे, स्मित म्हात्रे आहे, सुमित पाटील आहे, रोहन पाटील आहे. बोनस टिपलाय. धन्यवाद. चहा तर सर्वांनाच हवा होता, पण बोलावं लागलं आम्हाला. पांडुरंग पाटील सर.
तर पुन्हा एकदा मैदानाकडे घेऊन जाऊ द्या. धन्यवाद आयोजक चहाची व्यवस्था केली. तर पुन्हा एकदा मैदानाकडे मैदान मात्र थंडावलंय, शांत झालंय, गारठलंय. 11-2 2-11 काय परिस्थिती मैदानामध्ये निर्माण झालेली आहे. जय भवानी वाशी काय स्ट्रॅटेजी लावली आहे. नवतरुण कारावी सारख्या बलाढ्य संघाला आपण बुचकुल्यात पाडलंय. बघूया धुक्यातून वाट शोधून काढेल का, संजीवनी देईल का तो खिलाडू, अर्थात राज पाटील. सॉरी नाव का खेळाडू आहे. राज पाटीलला कॉल आलेला दिसतोय. कुठे आहे. पूर्ण मिथून मोकलच्यावर आता दारोमदार असेल. जबरदस्त खेळ मैदानात दाखल झालाय. जय भवानी वाशी संघाचा चिन्मय पाटील धडकतोय. आता मात्र अथर्व पाटील काय क्षेत्ररक्षण केलंय. बघावं आणि बघतच राहावं आणि अथर्वच्या प्रेमात पडावं. परंतु जोपर्यंत मैदानात मिथून नावाचं वादळ आहे काही शक्य आहे. शेवटच्या क्षणापर्यंत सामना भिरकवू शकतोय हा खेळाडू. चारी संघ हे बक्षिसास पात्र आहेत. परंतु फटाक्यांची आतषबाजी. सूरज गायकर धुमाकूल घातलाय आज. तर बघूया या सामन्यामध्ये अंतिम सामना खेळण्यासाठी कोण पात्र ठरतोय. लाजवाब हा सामना, दिशा दर्शक हा सामना तुम्ही पाहताय. रोहा स्पोर्टचे सर्व आकाश कढव, तर रोहा इडेडरचा बेताज बादशाह हार्या कोस्तेकर. जबरदस्त हे दोन व्यक्तिमत्व आहेत. बघा स्पर्धा चालू झाल्यापासून कोणत्याच प्रकारचा त्यांचा बोलबाला नाही आहे. स्पर्धा ही यशस्वीपणे दाखवत आहेत. कॅमेरामन बघा समोर जे पाहतात हार्या कोस्तेकर हे नाव ऐकलं असाल, परंतु समोर तुम्ही त्याला प्रत्यक्षात पाहू शकतोय. रील्सच्या माध्यमातून खेळाडूंना मोठी ओळख करून देणारा हाच तो हार्या कोस्तेकर धडाडलाय. स्वागत आहे तुझं. तीन 12-12-3 निर्णयात्मक खेळ पाहायला मिळेल का. बोनस टिपतोय. मिथून मोकलची ही स्ट्रॅटेजी आहे. कधी हल्ला आणि हमला चढवेल सांगू शकत नाही. चढाईचा भार त्याच्या खांद्यावर असा अनुज पाटील. अनुज पाटील यावेळी पावसाळ्यात भरपूर मेहनत आपल्यास घ्यावी लागेल. सर्व संघांनी मेहनत घ्या. ओमकार वेशवीचं मी तुम्हाला सांगेन की हा संघ पावसाळ्यात सुद्धा त्याच पद्धतीची मेहनत घेत असतो. जो मेहनत घेईल तो चमकेल हे कधीच विसरू नका. मेहनतीच्या बाबतीत जर पाहिलं तर यावर्षी जहनमान उचेडे संघाची मेहनत कमी पडलेली आहे. प्रॅक्टिसला रोज मैदान भरलेलं असतं. खेळूचे जरा मार लागलेला. जो मेहनत करेल तो चमकेल. या वर्षी बघा स्वप्न साकारलं. ओमकार वेशवी संघाचं कोणाच्या मनात सुद्धा नव्हतं.
की ओमकार विश्वी जिल्हा अजिंक्य पदावर आपल्या विजयाचा गुल्हाल उधलेला आणि तो उधळला. ठरवलं तर काही शक्य आहे. स्वप्न बघायची असतात ती साकार करायची असतात. खरोखर धन्यवाद देईन आयोजकांना की आम्ही इच्छा व्यक्त केली की चहा येऊ द्या, शेवटी प्रेमाचा चहा आलाच. आयोजकांनी काय ठरवलं तर काही शक्य आहे. परंतु छान. ओहो 5-13 13-5. ओहो अनुज पाटील छान छान अतिशय जबरदस्त. नजर हटी दुर्घटना घटी. निलेश पाटील संघ प्रशिक्षक प्रथम क्रमांकाला खूप महत्व असणार आहे. रोख रक्कम 33,333. सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी 3,000 आहेत, परंतु आयोजकांकडून आणखी 2,000 रुपये चारही खेळाडूंना वाढवण्यात आलेली आहेत. गावण यांच्या माध्यमातून त्रिशा गणेश गावण यांच्या माध्यमातून 8,000 रुपयाचं पारितोषिक वाढलंय 4 खेळाडूंसाठी. अनुराग सिंग क्रीडांगण नंबर 2 चा गुणफलक 17-7. वानवा पेटून लावलेला आहे. आयोजक सुद्धा माघार घ्यायला तयार नाही. शेवटी दुकानं सुद्धा त्यांनी उठवली पण काय माघार घेतला नाही. या भंगारवालीनं सुद्धा वेल नाही बघा. ओ हो जबरदस्त चढाई. किती गुण? 6 गुण. चिन्मय पाटील धडाकला. धड 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 धडाक. लाजवाब केली. मिलिंद पाटील सरांना सुद्धा आनंद झालाय पण दाखवत नाही. छान छान तुफानी गेम आज केलाय. आज खरोखर मनासारखं खेळ केलाय. जय भवानी वाशी पाठीराखेनं सुद्धा आनंद झालाय. स्वप्नील पाटील सर सुद्धा खुश असतात. ओहो मिथून मोकल प्रयत्न करतोय. 6-20 शेवटची 5 मिनिटं बाकी. जय भवानी 20 तर नवतरुण कारा 20. क्रीडांगण नंबर 2 वर 17-8. नीरज मिसालच्या धारधार चढाया. अंतिम सामना काय जबरदस्त होईल. बघा किती आवड प्रत्येकाला आहे. मुंबई गोवा हायवेवर ट्रेलर थांबून हा सामना पाहतोय. ड्रायव्हरांचं सुद्धा धन्यवाद. किती आवड आहे हो.
ओहो मिथून कमबॅक करतोय, वारंवार एक गुण मिळवतोय. अंतिम सामना थोड्याच वेळात होईल. दोन्ही सेमी वन साइड चालू आहेत, परंतु अंतिम सामना जबरदस्त होईल. 20-8, 24-8. 8 हा कॉमन आहे दोन्ही संघांसाठी. अरे जबरदस्त खेळ खेळला, ते ट्रेलर वालेला सुद्धा आनंद होऊ द्या, बिचारा थांबलेला आहे. परंतु जो ऍक्सिडेंट झाला होता 17 कोटीची चांदी, आता कुठे ऍक्सिडेंट व्हायची खोटी. पहिला काय आहे ते बघ, मदत हो करायला जाते. दीपेश पाटील वर एक तरी गोंड्याचा फूल तरी उडवा. जबरदस्त खेळाडू आहे. धन्यवाद. अशा तऱ्हेनं जय भवानी वाशी पेन हा संघ अंतिम सामना खेळण्यासाठी पात्र ठरतोय. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. डीजे जय भवानी वाशी. आपण जयत आहेत राहायचं आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना ताबडतोब चालू होईल. 5:30 वाजायला आलेले आहेत.
पांडुरंग पाटील सरांचा सन्मान केला जाईल। सर आपण पुढे येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे। स्पर्धा निरीक्षक सन्माननीय पांडुरंग पाटील सर, चला या लवकर लवकर आपणास विनंती आहे।